आईकडे पोहोचल्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये नॉनव्हेज होतं, चिकन होतं. चिकन खाणाऱ्यांसाठी आणि न खाणाऱ्यासाठी फ्लावर बटाट्याची भाजी. न खाणारे कोण तर माझे आई-वडील. आणि नेमका गॅससुद्धा गेला होता. सगळा स्वयंपाक मग चुलीवरच केला आणि मग पाणी गरम करायची चूलसुद्धा पेटवली. तिथे माझ्या वहिनीने चिकन बनवलं. मी इकडे फ्लावर बटाट्याची भाजी बनवून दिली. भात, पोळ्या वगैरे काही केलं नाही आम्ही, कारण गुलाबजाम, शेव वगैरे बनवायचं होतं. पण मग वेळ झाला, मग शेवही नाही बनवलं. आणि ते माझे भाऊ वगैरे, वडील इथे धान भरत होते पोत्यांमध्ये. वरचे जे सुकलेले होते ते. आणि हार्वेस्टरने जेव्हा कापतात ना तेव्हा सुकायला वेळ मिळत नाही, म्हणून मग सुकावं लागते धान थोडंफार, नाहीतर मग ते बुरशी वगैरे चढते. तर इथे त्यांनी काही पोते भरले होते आणि बराचसा धान अजून सुकवायलाच ठेवला होता. हे आहे माझ्या माहेरचे घर. रासर गावाला आल्यानंतर भार्गवी असेल, टिटू असेल तर त्याची काय मजाच असते खेळायची. खायच्या तेवढा विसरून जातो. आणि हे आहे आमचं गाव. सगळीकडे लाईटिंग, रस्त्याला लाईटिंग वगैरे आहे. तर घरात नाही लावलं लाईट, म्हणजे समोरच्या साईडला नाही लावलं लाईट, तरी रस्त्याची जी लाईट आहे ती आमच्या तर दारात एकदम पडते. मुलं तर काही झोपणार नाही, जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत खेळणारच आहेत.